काल काय भेटलं आपण घटनादुरुस्ती झालं. घटनादुरुस्तीनंतर कार्यकारी मंडळाची माहिती आपण बघितली आहे. आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रपती भाग 1 2 3 4 झाला, 4 1 झाला. आता आपल्याला बघायचं आहे भाग 5. भाग 5 जो आहे त्या भाग 5 मधलं प्रकरण क्रमांक 1 जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. ते आहे राष्ट्रपती. भाग 5 मधील प्रकरण 1 हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या संबंधित आहे. भाग क्रमांक जे काही 5 आहे, पहिला भागामध्ये काय दिले? भाग 1 काय संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. भाग 2 मध्ये नागरिकत्व. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क. भाग 4 मध्ये डीपीएसपी मार्गदर्शन तत्वे. आणि 4 ए आपण जर विचार केला तर ते आपण बघितले काल मूलभूत कर्तव्य. आता आपल्याला बघायचं भाग 5 मध्ये जे आहे त्या भाग 5 मध्ये जे पहिलं प्रकरण जे आहे त्या पहिल्या प्रकरणामध्ये 2 घटक दिले. एक आहे मुख्यमंत्री एक आहे आणि राष्ट्रपती एक आहे आणि उपराष्ट्रपती एक आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. देशाचा प्रथम नागरिक म्हणजे कोण असेल? राष्ट्रपती असणार आहे. राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख हेड ऑफ द स्टेट असून सर्व कारभार त्यांच्या नावाने चालतो. राष्ट्रपती पद हे अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असून ते देशाची एकात्मता व अखंडता याचे प्रतीक असतात. म्हणजे देशाचा प्रथम नागरिक म्हणजे कोण असेल? राष्ट्रपती असेल. देशाचे जे काही व्यवहार होणार, आंतरराष्ट्रीय व्यवहार असेल किंवा इतर जे काही व्यवहार असतील, म्हणजे परराष्ट्र धोरण असेल किंवा संरक्षण धोरण असेल किंवा ह्या संदर्भात जे काही व्यवहार होतील हे सर्व जे काही व्यवहार आहे हे व्यवहार राष्ट्रपतीच्या नावाने होणार आहे. राष्ट्रपती हा काय असेल? नामधारी प्रमुख आहे. आणि वास्तववादी प्रमुख कोण आहे? तर पंतप्रधान हे वास्तववादी प्रमुख आहे. आता ह्यामध्ये आपण जर बघितलं तर कलम क्रमांक 52 जे आहे त्यामध्ये पहिलं जे काही कलम आहे ते आहे कलम क्रमांक 52. त्या कलम क्रमांक 52 मध्ये काय सांगितलंय? भारताचा एक राष्ट्रपती असेल असं सांगितले. भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी इन्फॉर्मेशन दिल्या. भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी इन्फॉर्मेशन यामध्ये दिली. आता राष्ट्रपती हे जे पद आहे हे पद आपण कुणाकडून घेतलंय? कुठल्या राज्याकडून आपण घेतले राष्ट्रपती? उपराष्ट्रपती अमेरिका. म्हणजे राष्ट्रपतीचा भाग आपण जर बघितला तर राष्ट्रपतीच्या महाभियोगाची पद्धत आपण घेतलेली आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत अशा 2 गोष्टी आपण घेतल्या. महाभियोगाची जी काही पद्धत आहे ती आपण घेतली अमेरिकेकडून. म्हणजे राष्ट्रपती असेल, उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपण घेतले. आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ते आपण घेतल्या आयर्लंडकडून. एवढं लक्षात ठेवा, महत्वाचं. पुढचा भाग आपण जर बघितला हे झालं कलम क्रमांक 52. कलम 52 मध्ये सांगितले काय की भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद आहे. त्यानंतर 53(1) मध्ये 52 नंतर आहे 53(1) मध्ये अशी तरतूद केलेली आहे. भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल. भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल. कार्यकारी अधिकार जो आहे तो कोणाकडे असेल? राष्ट्रपतीकडे असेल असं सांगितले. कलम क्रमांक 52. त्या कलम क्रमांक 52 मध्ये असं सांगितले की भारताचा एक राष्ट्रपती असेल. आणि कलम क्रमांक 53(1) मध्ये सांगितले की भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार कोणाकडे असेल? तर राष्ट्रपतीकडे असेल असं सांगितलेलं आहे. आणि कलम 53(2). त्या कलम 53(2) मध्ये सांगितले की राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलाचे सरसेनापती असतील. हे संरक्षण दलाचे संघराज्याचे संरक्षण जे दल आहे संरक्षण दलाचे कोण असतील? ते सरसेनापती असतील. त्यामध्ये आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असतील, ह्या सगळे जे काही संरक्षण दल आहे त्या संरक्षण दलाचे कोण असतील? ते सरसेनापती असतील. यामध्ये आपण बघत असताना एकूण जे काही 2 कलम आहेत त्यामध्ये 52 मध्ये सांगितले की भारताचा एक राष्ट्रपती असेल. 53(1) आणि 53(2). 53(1) मध्ये सांगितले की भारताच्या संघराज्याचे कार्यकारी अधिकार जे ते राष्ट्रपतीकडे असतील. आणि तिसरा आहे राष्ट्रपती हा काय असेल? संरक्षण दलाचा सरसेनापती असेल असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कलम क्रमांक 54 मध्ये असं दिलेलं आहे की कलम क्रमांक 54 मध्ये निवडणुकीची जी काही पद्धत आहे हे राष्ट्रपतीची काही निवडणूक करायची आहे ही निवडणुकीची पद्धत आपल्याला दिली. राष्ट्रपतीची निवडणूक
राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचन गणाकडून होते, एका निर्वाचन गणाकडून होते, निर्वाचन गणाकडून। आता राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे ती निवडणूकच्या बाबतीमध्ये कलम क्रमांक 54 दिले, कलम क्रमांक 52, कलम क्रमांक 53 आणि कलम क्रमांक 54। 52 मध्ये अजून एकदा बघा काय, 52 मध्ये काय सांगितले की भारताचा एक राष्ट्रपती असेल आणि 53 मध्ये काय सांगितले की तो काय असेल की संघ राज्याचा जे काही कार्यकारी विभाग आहे किंवा कार्यकारी अधिकार जे आहेत ते अधिकार सगळे त्याकडे असतील। आणि 53(2) मध्ये सांगितले की तो जो आहे तो संरक्षण दल जे आहे, आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल, ही जे तिन्ही संरक्षण जे दल आहे त्या तिन्ही संरक्षण दलाचा तो कोण असेल, सरसेनापती असेल। आणि कलम क्रमांक 54 मध्ये सांगितले की राष्ट्रपतीची निवडणूक एक जी आहे ती निर्वाचन गणाकडून होणार आहे। आता राष्ट्रपतीची जी काही निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये आपण प्रत्यक्ष मतदान करतोय का? आपलं जे काही मतदान आहे सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी मतदान करणार आहे का? नाही करणार। पण आपण ज्यांना मतदान केलेलं आहे ते त्या ठिकाणी काय करू शकतात, तर मतदान करू। आता ह्यामध्ये राष्ट्रपतीची काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी असतं, राष्ट्रपतीला कोण कोण मतदान जे आहे ते करत असतं किंवा त्यामध्ये सहभागी कोण कोण होत असतं राष्ट्रपती पदाची निवडणूक असताना? तर त्यामध्ये एक महत्वाचं आहे, ह्यामध्ये सहभागी होत असताना संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य। निर्वाचित सदस्य म्हणजे काय की जे निवडून आलेले आहेत दोन्ही सभागृह म्हणजे कोणकोणते? संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा असेल आणि लोकसभा असेल, त्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले जे काही प्रतिनिधी असतील, ज्याला आपण खासदार असं म्हणणार आहे, ते खासदार त्यामध्ये सहभागी असणार आहेत। त्यानंतर राज्याच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, जे काही विधानसभा आहे, ज्या अगदी सगळ्याच राज्यामध्ये विधानसभा असेल त्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य। म्हणजे एकूण ह्या राष्ट्रपतीची निवडणूक जी आहे या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी कोण कोण होत आहे? एक म्हणजे काय असेल की राज्यसभा किंवा लोकसभा जे त्या लोकसभेचे खासदार प्रत्यक्ष निवडलेले, नामनिर्देशनाद्वारे केलेले नाहीत, की प्रत्यक्ष जे निवडणूक लढलेले आणि निवडून आलेले असे जे त्या ठिकाणी राज्यसभा किंवा लोकसभेचे खासदार। सर्व जे काही राज्य विधिमंडळ आहे त्यामध्ये विधानसभा ज्या असतील, विधानसभा विधान परिषद असेल की ज्यामध्ये फक्त विधानसभामध्ये निवडून आलेले जे काही आमदार असतील त्या आमदार या ठिकाणी मतदान जे ते मतदान करू शकतात। आणि दुसरा भाग जर बघितला तर दिल्ली आणि पुदुचेरी हे जे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत त्या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभाचे सदस्य, ज्याला आपण आमदार असं म्हणणार आहे, असे यामध्ये मतदान करू शकतात। कोण कोण मतदान करू शकतात ते बघा महत्वाचं। एक म्हणजे काय की राज्यसभा लोकसभा त्यांचे खासदार जे प्रत्यक्षात निवडून गेलेले आहेत। दुसरा भाग आपण जर बघितला तर जी काही विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आमदार जे आहेत ते त्यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि तिसरा म्हणजे काय की दिल्ली आणि पुदुचेरी जे आहेत या ठिकाणची विधानसभा ही जी दोन केंद्रशासित प्रदेश आहेत त्या, आता सध्या आपण जर विचार जर केला तर एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत, तर 9 केंद्रशासित प्रदेश आहेत ह्या स्टेजला असतात। आणि त्या 9 केंद्रशासित प्रदेशापैकी जी 2 केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली आणि पुदुचेरी, त्या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडून आलेले जे काही विधानसभेत निवडून आलेले जे आमदार आहेत ते आमदार देखील ह्यामध्ये सहभाग घेऊ शकतात। फक्त जे काही नामनिर्देशित व्यक्ती असतील, म्हणजे लोकसभेमध्ये गेलेत नामनिर्देशनद्वारे, राज्यसभेमध्ये गेलेत नामनिर्देशनद्वारे किंवा नॉमिनेट झालेले आहेत, म्हणजे जे काही राष्ट्रपतीला अधिकार असेल किंवा राज्यपालाला जो काही अधिकार असेल त्या अधिकारानुसार ते जे नॉमिनेट करतात, म्हणजे नामनिर्देशनाद्वारे ज्यांची निवड झाली आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून, ते ह्या ठिकाणी मतदान करू शकत नाहीत। मतदान करू शकतात जे प्रत्यक्षात निवडून गेलेले आहेत ते फक्त मतदान करणार आहेत। जे अप्रत्यक्षपणे निवडून गेलेले आहेत किंवा ज्यांना नॉमिनेट केलेलं आहे, राष्ट्रपतीने केलं असेल किंवा राज्यपालाने केलं असेल, असे जे ते ह्यामध्ये सहभागी होणार नाहीत। होणार नाही काय सांगितलेलं आहे की लोकसभा, राज्यसभा व राज्य विधानसभाचे नामनिर्देशित सदस्य जे ते यामध्ये भाग घेणार नाहीत। राज्य विधिमंडळ द्विगृही जर असेल, आता आपण महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 गृह आहेत, एक आहे विधानसभा एक आहे आणि विधान परिषद एक आहे। तर विधान परिषदेमध्ये जे काही सदस्य असतील ते देखील ह्या ठिकाणी मतदान करू शकत नाही, फक्त विधानसभेचे। तिसरा भाग आपण जर बघितला तर दिल्ली व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभामधील नामनिर्देशित सदस्य, म्हणजे कुठल्याही पद्धतीने नामनिर्देशित सदस्य एक जाणार नाहीत। आणि दुसरा भाग जर बघितला तर विधानसभेतले जे काही सदस्य आहेत ते सदस्य यामध्ये विधान परिषद जे आहे त्या विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत ते सदस्य ह्या निवडणुकीमध्ये भाग घेणार नाहीत। कळलं का? भाग कोण घेते आणि कोण घेत नाही, समजलं ना? भाग कोण घेते आणि कोण घेत नाही? भाग घेणारे कोण की जे प्रत्यक्ष निर्वाचित सदस्य आहेत
निर्वाचित म्हणजे काय की ज्यांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजय मिळवलेला आहे ते सर्व खासदार आणि आमदारमध्ये फक्त विधान परिषद त्यामध्ये घ्यायचं नाही, जिथं जिथं विधानसभा आहे सगळीकडे जी विधानसभा असेल त्या विधानसभाचे सदस्य जे आहेत ते सदस्य यामध्ये असणार म्हणजे भाग घेणार आहेत। आणि जे नामनिर्देशनाद्वारे जे नॉमिनेट होऊन तिथे गेलेले आहेत म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांनी चांगले उल्लेखनीय काम केले त्यावर त्यांना राज्यपालांनी नॉमिनेट केलं असेल विधान परिषदेवर विधानसभेवर किंवा राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी त्यांना नॉमिनेट जर केलं असेल लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये तर अशांना आपण अशांना तो अधिकार दिलेला नाही मतदान करण्याचा। समजलं हे? आता एक जो खासदार आहे बघा 3 लक्षात आले का कलम क्रमांक 52 एक भारतात एक राष्ट्रपती असेल, कलम क्रमांक 53 एक त्यामध्ये कार्यकारी अधिकार त्या राष्ट्रपतीकडे असतील, कलम क्रमांक 53 2 त्या 53 मध्ये सांगत असताना सरसेनापती संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतील तर राष्ट्रपती असतील। आणि कलम क्रमांक 54 मध्ये काय सांगितले की निवडणुकीची जी काही पद्धत आहे किंवा निवडणुकीच्या बाबतीमध्ये निवडणूक एका निर्वाचन गणाकडून जे आहे ती पार पाडली जाणार आहे। कलम क्रमांक 52 कलम क्रमांक 53 आणि कलम क्रमांक 54। आता कलम क्रमांक 54 च्या बाबतीमध्ये आपल्याला अजून बघायचं आहे तर ही निवडणुकीची पद्धत कशी असेल तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी कशी पद्धत आहे तर अप्रत्यक्ष आहे, प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी हे करू शकत नाही मतदान देऊ शकत नाही। फक्त आता कलम क्रमांक 54 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचन गणाकडून होते, निर्वाचन गणाकडून ही निवडणूक होणार आहे। आणि कलम क्रमांक 55 जे आहे कलम क्रमांक 55 जे आहे त्या कलम क्रमांक 55 मध्ये सांगितले की राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तत्त्वे देण्यात आले, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तत्त्वे त्यामध्ये देण्यात आलेले राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे तत्त्वे। आणि यामध्ये काय सांगितले की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विविध राज्यांच्या प्रतिनिधित्वात शक्य तेवढ्या एकरूपता असेल तसेच सर्व राज्य मिळून आणि संघ राज्य यांच्या प्रतिनिधित्वात शक्य तेवढा समतोल साधला जाईल। हे साध्य करण्यासाठी संसदेच्या व प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निर्वाचित सदस्याला किती मत देण्याचा हक्क असेल ते पुढील रीतीने निर्धारित केले जाईल। आता यामध्ये विचार करत असताना एक व्यक्ती जो आहे किंवा एक त्यामध्ये खासदार असेल किंवा एक आमदार असेल तो मत देत असताना एकपेक्षा जास्त मतं देऊ शकतोय, नाही त्याच्या मताचं मूल्य आपल्या लक्षात येणं आवश्यक। आजपर्यंत कधी प्रश्न विचारलेला नाही की मूल्य आपण कसं काढायचं आहे, पण त्यासाठी पण एक सूत्र दिलेलं आहे, त्या सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतोय की त्यांचं मूल्य निर्धारित करू शकतोय। कलम क्रमांक 52 कलम क्रमांक 53 1 2 कलम क्रमांक 54 निर्वाचित गणाकडून आणि कलम क्रमांक 55 जे आहे ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तत्त्वे हे आपण इथपर्यंत आलेलो आहे। आता ही एखादा आमदार असेल किंवा एखादा खासदार असेल, समजा विधानसभाचा एखादा आमदार आहे तर त्या आमदाराच्या मताचं मूल्य आपल्याला काढायचं आहे तर ते मूल्य कसं काढलं जातं बघा, एमएलएच्या मताचं मूल्य जे आहे राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास, राज्याची जी काही विधानसभा आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या भागाचा 1000च्या जितक्या पटी असतील तितकी मतं देण्याचा अधिकार आहे। म्हणजे एकूण विचार करत असताना समजा महाराष्ट्र राज्य आहे तर त्या महाराष्ट्र राज्याची एकूण जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या समजा 12 करोड आहे असं आपण गृहीत धरूया, 12 करोड लोकसंख्या आहे तर एकूण जे काही सदस्य आहेत ते सदस्य समजा 288 आहेत तर गुणिले 100,000 हे कॅल्क्युलेशन केलं जातं। आणि ह्याचं जे काही उत्तर येणार आहे ते उत्तर आल्यानंतर जो आकडा त्यामध्ये असेल तेवढी मतं द्यायची त्यांनी। कळलं का तुम्हाला? हे लक्षात आलं का महत्वाचं की ह्यामध्ये जे काही विधानसभा आहे एमएलए जो आहे त्या एमएलएनं राष्ट्रपती पदाची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये त्याच्या मताचं मूल्य किती आहे किंवा किती मतं तो देणार आहे तर ते कसं ठरणार आहे तर एकूण जी काही लोकसंख्या आहे त्या राज्याची त्या राज्यामध्ये एकूण किती सभासद जे आहेत किंवा सदस्य एकूण किती असतील ते गुणिले 1/1000 असं असेल। त्यामधून जे काही उत्तर निघेल त्या पद्धतीने त्याचं ते मूल्य त्यामध्ये असणार आहे। त्यामध्ये सांगत असताना राज्याच्या विधानसभेच्या प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यास त्या राज्याच्या लोकसंख्येला त्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता येणाऱ्या भागास 1000च्या पटी जितकी असतील तितकी मते देण्याचा अधिकार आहे। तेवढी मतं तो काय करू शकतोय देऊ शकतोय। आणि ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या कधीची ग्राह्य धरलेली आहे तर 1971 ची जी काही लोकसंख्या आहे ती ग्राह्य धरत असताना कधीची धरलेली आहे तर 1971 ची जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या ग्राह्य धरली आहे। त्यामध्ये अजूनही बदल म्हणजे आता
ह्या पाठिंबाची निवडणूक जी आहे ती सुद्धा कशावर झालेली आहे, तर 1971च्या लोकसंख्येच्या आकड्यावर झालेली आहे. मग त्यानुसार सांगितले की वरील गणनेसाठी लोकसंख्येचा आकडा घेण्यासाठी 1971च्या जनगणनेची लोकसंख्या पकडली जाते. 84वी घटना दुरुस्ती कायदा 2001 नुसार 2026 नंतर घेण्यात येणाऱ्या पहिल्या जनगणनेचे योग्य आकडे प्रकाशित होईपर्यंत 1971च्या जनगणनेचे आकडे ग्राह्य धरले जातील. म्हणजे 2001 साली एक घटना दुरुस्ती जो काय 84 जे काही घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो अंमलात आणला आणि त्यानुसार असं सांगितलं की 2026 नंतर जे काही जनगणना होईल, 2026 नंतर होणारी जी काही जनगणना आहे त्या जनगणनेचे आकडे त्यानंतर घेतले जातील आणि तोपर्यंत ज्या काही निवडणुका असतील हे 1971 वरच लढवले जाणार आहे. म्हणजे 1971ची जी काही लोकसंख्या आहे ती जनगणनेमध्ये जी काही लोकसंख्या मिळवली होती त्या आकड्यावरच आतापर्यंत सगळ्या निवडणुका लढलेत. म्हणजे त्यामध्ये 2000ची निवडणूक असेल, 2004ची असेल, 2014ची असेल, आताची असेल, ह्या सगळ्या ज्या काही निवडणुका आहेत ह्या निवडणुका लढत असताना कशावर झाले तर 1971ची लोकसंख्या. आणि त्यांनी सांगितले इथून पुढे म्हणजे 2026 नंतर जी काही जनगणना होणार आहे तर ती 2026 नंतर ज्या काही निवडणुका असतील त्या पुढच्या जनगणनेवर असतील असं थोडक्यामध्ये सांगितले. ही 84वी घटना दुरुस्ती आहे. पहिला घटक लक्षात आला का? पहिला घटक आपण बघत असताना काय बघितलं की विधानसभेच्या सदस्याचं मूल्य काय आहे की तो किती मतदान करू शकतो. तर मतदान करत असताना काय करायचंय की त्याची एकूण लोकसंख्या भागिले त्या राज्यामध्ये असणारी एकूण सदस्य संख्या गुणिले 1/1000. मग त्यानुसार काय करणार आहे तो तर ती मतदान जे आहे ते मतदान तो करणार आहे. पुढं संसदेचे आता बाकी एक सांगितले की वरील भागाकाराची शेष संख्या 500 पेक्षा अधिक असल्यास सदस्याच्या मतामध्ये आणखी एका मताची वाढ केली जाईल. आता हा भाग आपण बघितला कोणाचा तर एमएलएचा बघितला म्हणजे आमदारांचा बघितला. आता आपल्याला बघायचा कोणाचा एमपीचा म्हणजे कोणाचा तर खासदारांचा बघायचा. संसदेच्या निर्वाचित सदस्यांच्या मताचे मूल्य. संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रत्येक निर्वाचित सदस्यास सर्व राज्याच्या विधानसभा सदस्यांना वरीलप्रमाणे नेमून दिलेल्या मताच्या एकूण संख्येस संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्यांच्या एकूण संख्येने भागले असता जी संख्या तितके मते असतील. थोडक्यामध्ये काय सांगितलं ह्यामध्ये की याचं मूल्य काढत असताना जी सर्व राज्यातील जी काही निर्वाचित एमएलए असतील म्हणजे कोण आमदार असतील त्या आमदारांच्या मताचं मूल्य भागिले संसदेच्या निर्वाचित एकूण संख्या म्हणजे संसदेमध्ये असणारी एकूण संख्या भागिले ते जे एकूण जी काही सर्व राज्य आहेत या सर्व राज्यांच्या मताचं मूल्य म्हणजे ह्यानुसार काय होणार आहे की मतदान किती करू शकतो हे आपल्याला ठरणार आहे. विधानसभेचं मतदान कसं असेल तर एकूण लोकसंख्या भागिले सदस्य त्या किती आमदार असतील ते आणि गुणिले 1/1000. आणि एमपीचं काढत असताना काय करायचंय की त्यामध्ये विचार करत असताना सर्व राज्यातील निर्वाचित आमदारांच्या मताचे एकूण मूल्य सर्व एकूण जे काही राज्य आहेत आता विचार जर केला तर 28 राज्य आहेत तर 28 राज्यांच्या आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य भागिले संसदेचे निर्वाचित सदस्यांची संख्या हे भागिले करायचं आणि त्यानुसार आपल्याला ते काढायचं. आता निर्वाचन कोटा म्हणत असताना राष्ट्रपतीची जी काही निवडणूक आहे ती निवडणूक कशी असेल एकल संक्रमणीय पद्धतीनुसार आपण करतो. निवडणुका राष्ट्रपतीच्या राज्यसभा भरली इथे ती पण इथे निवडणूक असते त्याला पण उभारायला लागतेच ना, त्याला पण मतदान करायला लागतेच. विधान परिषद सारखं ते थोडक्यात विधान परिषद घेतलं. राज्यसभा आहे, लोकसभा आहे. राज्यसभेमध्ये पण डायरेक्ट जे काही निवडून आलेत ते आणि विधानसभेमध्ये सुद्धा डायरेक्ट निवडून आले, लोकसभेमध्ये सुद्धा डायरेक्ट निवडून आले. फक्त निर्वाचित जे काही नामनिर्देशनद्वारे जे झाले ते त्यामध्ये असणार नाही. ओके. आता बघा त्यामध्ये काय सांगितले ह्याद्वारे जी काही मतदान पद्धती आहे राष्ट्रपतीची ही कशी आहे तर गुप्त मतदान पद्धती आहे. मतदान करत असताना कसं करायचंय तर गुप्त मतदान पद्धती यशस्वी उमेदवारास पूर्ण बहुमताने निवडून येणे शक्य होते. या पद्धतीमध्ये उमेदवार यशस्वी होऊन राष्ट्रपती पदावर निर्वाचित घोषित केला जाण्यासाठी त्याने मताचा एक निश्चित कोटा प्राप्त करणे आवश्यक आहे. हा कोटा पुढील प्रमाणे मोजला जातो. टाकण्यात आलेली एकूण पात्र मते भागिले निवडायच्या उमेदवारांची संख्या. येथे एकच उमेदवार राष्ट्रपती म्हणून निवडायचा आहे आणि अधिक एक आणि आलेल्या भागाकारात एक मिळवणे. मग त्यामध्ये काय सांगितले की एकूण टाकलेली मतं अधिक एक टाकण्यात आलेली एकूण पात्र मते भागिले निवडायच्या उमेदवारांची संख्या. आता एकूण मतं किती ते बघायची. समजा 1000 मतं आहेत तर भागिले एकूण किती उमेदवार त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी उभारले ते बघायचं आणि त्याचा भागाकार करायचा त्यामध्ये अधिक एक असेल.
एवढी मतं त्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. कळलं का? की मग म्हणजे एकूण समजा विचार करत असताना ही जी मतदानाची पद्धत आहे ही गुप्त मतदानाची पद्धत आहे आणि मतदान कुणी करायचं ते आपण बघितलं की मतदान करताना एखादा उमेदवार जो आहे त्याने एक ठराविक कोटा पूर्ण करणं आवश्यक आहे. समजा ह्यामध्ये जर बघितलं तर एकूण जी काही मतं आहेत ती मतं समजा 10,000 मतं आहेत आणि त्यासाठी एकूण किती उभारले तर 10 व्यक्ती त्या ठिकाणी उभारले म्हणून समजा तर 10,000 भागिले 10 किती आलं ते 1,000 आलं अधिक 1 म्हणजे ज्याला निवडून यायचं आहे त्याला किती मतदान मिळणं आवश्यक आहे तर 1,001 मतं त्याला मिळणं आवश्यक आहे. कळलं का तुम्हाला ह्याचा? हा जो काही कोटा आहे हा कोटा त्यानं प्राप्त करणं आवश्यक आहे. म्हणजे एकूण जी काही मतं आहेत भागिले एकूण जी काही संख्या आहे आणि त्यामध्ये अधिक एक मत फक्त त्याला काय पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त मतं जे आहेत ही मतं त्याला मिळणं आवश्यक आहे. आता दुसरा भाग म्हणजे काय की आपण मतदान करत असताना 1, 2, 3, 4 अशा फेऱ्या असतात राष्ट्रपतीच्या. इथपर्यंत लक्षात आलं का अगोदर? एमपीचं मूल्य कसं आहे, MLAचं मूल्य कसं आहे, निवडणूक पद्धत कशी आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक कशी असेल बघा. आता ही प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये कसं असणार आहे की हे ज्या फेऱ्या असतील एक पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी आणि समजा एक निवडणूक आहे राष्ट्रपती निवडणूक सुरू आहे की ज्यामध्ये एकूण 10 उमेदवार उभारलेले आहेत त्या निवडणुकीसाठी. तर एक व्यक्ती जो आहे तो 10 जणांना काय करू शकतोय मतदान देऊ शकतोय. पण कसा तर पसंतीक्रम नोंदवू शकतोय. म्हणजे पहिली पसंती कुणाला तर ह्यांना पहिली पसंती, दुसरी पसंती यांना, ह्या पद्धतीने जे काय आहेत त्या सर्वांना तो मतदान करू शकतोय. समजतंय का तुम्हाला? बघा महत्वाचं आपण जसं शिक्षक पदवीधर मतदारसंघासाठी आपण ज्या पद्धतीने मतदान करतोय त्यामध्ये कसं असतं की समजा 50 जण जर उभारले जर असतील तर आपल्याला 50च्या 50 जणांना त्या ठिकाणी मतदान करता येतं. फक्त पसंतीक्रम पहिली पसंती कुणाला तुम्हाला तर काँग्रेसला पहिली पसंत आहे, दुसरी पसंती आहे भाजपचा जो उमेदवार आहे त्यांना, तिसरी पसंती ह्या पद्धतीने ज्या आहे ती त्यामध्ये असणार आहे. हा भाग यामध्ये देखील आहे. फक्त यामध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत एकच संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती ही आहे. या पद्धतीमध्ये निर्वाचन गणातील प्रत्येक सदस्याला एक मतपत्रिका दिली जाते. एक मतपत्रिका असतील, छापील मतपत्रिका, त्यावेळी सगळ्यांची नावं जी उभारली त्यांची नावं दिली असतील. त्यावर सर्व उमेदवारांची नावं असतात. मतदाताने प्रत्येक उमेदवारासमोर समजा 10 जर नाव असतील तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 नंबर तुम्हाला द्यायचे. त्यातला पहिला नंबर कुणाला द्यायचा आहे समजा तुम्हाला भाजपवाल्याला पहिला नंबर द्यायचा आहे, भाजपचं चिन्ह कुठं आहे बघायचं, त्यापुढे 1 नंबर टाकायचा. दुसरा कोणाला द्यायचा समजा मनसेला द्यायचा आहे तर दुसरा मनसे, तिसरा शिवसेना, चौथा असं ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय 10च्या 10 उमेदवारांना तुम्ही काय करू शकताय पसंतीक्रम जे ते पसंतीक्रम नोंदवू शकताय. म्हणजे मतदात्याला उमेदवाराच्या संख्ये इतके पसंतीक्रम देता येतील. आता फक्त लक्षात घ्या की एकूण ती जी मतपत्रिका आहे त्या मतपत्रिकेमध्ये 10 आकडे आहेत आणि तुम्हाला मतदान फक्त एकच जर करायचं असेल तर तसं पण करू शकता तुम्ही. म्हणजे 10च्या 10 देखील देऊ शकताय, 4 पण देऊ शकताय, 5 पण, ज्यांना पसंत तुम्हाला वाटतं. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय वाटतं की हा जो काय भाजपचा उमेदवार आहे तो उमेदवार राष्ट्रपती व्हावा असं जर वाटत असेल तर भाजपच्या पुढे 1 तुम्ही टाकणार आहे. मग त्यानंतर कोण पाहिजे, त्यानंतर कोण पाहिजे, म्हणजे अशी कमी पसंती तुमची होत जाते. आणि ही पूर्ण निवडणूक झाल्यानंतर समजलं का कसे पसंतीक्रम आपण करायचा आहे. एक कागद असेल त्यामध्ये सगळ्यांचे जे काही नंबर आहेत हे नंबर त्यामध्ये दिले असतील. चांगला आहे खोबरच नाही आहे एक काढला मी फोडलं पण यातनं खुरपोकच होतं ना तेव्हा विकत नाही खोबरच नाही आपलं प्याद उपाय. मग दुसरा भाग आपण जर बघितला तर प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी मोजणी होणार आहे तर मोजणी होत असताना पहिल्यांदा काय होतं की पहिली फेरी कशी असेल तर 1 नंबरची पसंती कुणाला दिलेली. आता समजा मी आता सांगितलं की तुम्हाला एकूण 10,000 मत आहेत, 10 जण उभारलेले आहेत आणि किती भागीला आपण जर केलं तर किती मत व्हायला पाहिजे तर 1,001. म्हणजे जर ज्याला विजय व्हायचा आहे त्याला किती मतदान पाहिजे तर 1,001 असं मतदान पाहिजे. पहिली फेरी सुरू झाली आणि पहिल्या फेरीमध्ये आपण 1 नंबरची पसंती कुणाला किती मतं आहेत 1 नंबरच्या पसंतीला हे आपण मोजली. ती मोजत असताना कुणाच्या तर एकाची किती व्हायला पाहिजे तर 1,001 व्हायला पाहिजे. तशी कुणाचीच 1,001 झाली नाही. कमी जास्त ह्या प्रमाणामध्ये कधी झाली म्हणजे कोण ही जी काही ठराविक जी काही पात्रता आहे किंवा ठराविक जी काही मतं आहेत ती मतं कोणालाच मिळाली नाही. कमी जास्त प्रमाणामध्ये तो जर कोटा जर झाला असेल तर अशा वेळी पहिली फेरी काय होणार आहे बाद होणार आहे. कमी विजय होण्यासाठी किती मत पाहिजे तर 1,001 मत पाहिजे. कुणाला तर एकाला पाहिजे तेवढं पडायला पाहिजे पण ती पडलं नाही.
समप्रमाणामध्ये झालं असेल असं काय तर ते जे काय प्रमाण आहे ते प्रमाण त्यामध्ये झालं असेल, त्यामुळे ते काय झालं नाही. मग काय होणार आहे की त्यातला शेवटचा नंबर जो आहे, म्हणजे एकूण जे काही 10 नंबर आहे त्या 10 नंबर मधला शेवटचा जो काय नंबर आहे तो नंबर बाद केला जाणार त्यातनं. आणि पुढची फेरी 2 नंबरची फेरी, आणि 2 नंबरच्या फेरीमध्ये काय होणार आहे की 2 नंबरची पसंती ज्यांना आपण दिलेली ती सगळी मोजली जाणार आहे. 2 नंबरची जी काही पसंती आहे ती मोजली जाणार आहे, आणि त्यामध्ये जे काही ठराविक विजय होण्यासाठी जो काही कोटा पाहिजे तो कोटा जर पूर्ण जर केला असेल तर तो विजय झाला. जर कोटा जर पूर्ण जर केला नसेल तर 2 नंबरचं जे काही आहे ते बाद झालं, मग 3 नंबर अशा स्वरूपात ती फेरी जी आहे ते फेऱ्या चालू होतात. आणि आतापर्यंत आपले राष्ट्रपती पदाची जी काही निवडणूक चालली त्यामध्ये फक्त एकदा असं झालंय की दुसऱ्या फेरीमध्ये गेले, आणि आता प्रत्येक वेळी काय झालंय की पहिल्या फेरीमध्येच निकाल लागलेला आहे. कळलं का ह्याचा अर्थ काय आहे? म्हणजे एकच संक्रमण म्हणजे तुम्ही पसंतीक्रम देऊ शकताय, आणि पहिली जी काही पसंतीक्रम जो काय देणार त्यासाठी जो काय ठराविक कोटा असणं आवश्यक आहे तेवढा कोटा जर झाला असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तो निवडून येणार. असा तो भाग आपण बघू शकतोय. त्यामध्ये काय सांगितले बघा, पहिल्या मतमोजणीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या पहिल्या पसंतीची मते मोजली जातात. ज्याला आवश्यक कोटे इतकी मते मिळाली असतात त्यांना विजयी घोषित केले जाते. मात्र तसे न झाल्यास मताची संक्रमणाची प्रक्रिया सुरू केली जाते. पहिली पसंतीची सर्वात कमी मते मिळणाऱ्या उमेदवारास बाद ठरवले जाते. बाद होणाऱ्या उमेदवारास त्या मतदारांनी पहिला पसंतीक्रम दिला होता त्या प्रत्येक मतदाराने ज्याला दुसरा क्रमांक दिला आहे अशा उमेदवारास त्याची मतपत्रिका संक्रमित केली जाते. अशा रीतीने ही संक्रमित मते मिळून जो उमेदवार आवश्यक कोटा पूर्ण करतो तो निवडून येतो. म्हणजे जे काय नंतर जे काही हे होतं ते फेऱ्या वाढत जातात. परंतु दुसऱ्या मोजणीच्या वेळीही कोणत्याही उमेदवारास आवश्यक कोटा प्राप्त झाला नाही तर सर्वात कमी मते मिळणाऱ्या उमेदवारास बाद करून त्याला पसंतीक्रम देणाऱ्या मतदारांची पुढील पसंतीची मते उर्वरित उमेदवारांना दिली जातात. एखाद्या उमेदवाराला विजयी घोषित होण्यासाठी आवश्यक कोटा मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. म्हणजे विजय होईपर्यंत ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया काय होणार आहे, सुरूच राहणार आहे. कळलं यामध्ये? ओके. आता निवडणूक विवाद. आता समजा काय जर विवाद जर निर्माण जर झाला असेल, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय वाद जर निर्माण जर झाला असेल तर यावर निर्णय कोण देणार आहे, तर सर्वोच्च न्यायालय देणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला निवडणूक कशी आहे हे समजलं का बघा. निवडणूक कशा आहे, त्या निवडणुकीमध्ये MLAचं जे काही मत जे आहेत तो किती टाकू शकतोय, कसे टाकू शकतोय, MP मत किती, आमदार कसं किती मतं करणार आहे आणि खासदार किती करणार आहे हे लक्षात यायला पाहिजे. निवडणुकीची पद्धत कशी आहे, त्यामध्ये पसंतीक्रम कसे असतील आणि कसा निकाल निघणार, आणि हा निकाल निघाल्यानंतर तर जर त्या निवडणुकीवर काय जर वाद जर निर्माण जर झाला असेल, काही विवाद जर निर्माण जर झाला असेल तर त्या विरोधामध्ये निर्णय जो आहे हा निर्णय फक्त सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे त्या विरोधामध्ये निर्णय देण्याचा. निर्वाचन करण अपूर्ण होते, काही पदे रिक्त असल्यास या कारणावर राष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर काही पदं जे ती रिक्त होती किंवा खासदार म्हणून निवडणूक लढवलेले किंवा लोकसभेला जे काय आहे प्रतिनिधित्व त्यामध्ये केलेलं आहे, निवडून आलेले पण काही कारणास्तव समजा त्याचा मृत्यू जर झाला असेल, असे काही जर पदं जर असतील की जे रिक्त आहेत आता सध्या, तर त्या विरोधामध्ये देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येणार नाही आपल्याला त्या विरोधात. हे देखील महत्वाचं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरवल्यास त्याने आधी केलेल्या कृती मात्र रद्द होत नाहीत व पुढेही अंमलात राहतात. पण समजा असं झालेलं आहे, आता आपण जर बघितलं खासदाराच्या बाबतीमध्ये जे सोलापूरला जे निवडून आलेले होते, काय नाव त्यांचं, सोलापूरला आता भाजपचे होते की महाराज, जय सिद्धेश्वर जे काही महाराज आहेत त्या महाराजांचं त्यांनी काय केलं होतं की SCचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जोडलं होतं, आणि कोर्टाचा निकाल काय दिलाय की त्यांचं ते आहे ते काय अवैध आहे म्हणून असा निकाल दिलेला आहे. ते चुकीचं किंवा त्यांनी बोफर्स बेकायदेशीर ते काढलेलं असं निकाल जाईल तो कोर्टानं आता ऑलरेडी दिलाय. किंवा त्यांचं पद काय होणार आहे, आता रिक्त होणार आहे. तसंच आपण जर विचार जर केला तर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवलेली आहे आणि ती निवडणूक लढवल्यानंतर ते त्या ठिकाणी विजयी झाले, तर विजय झाल्यानंतर काय तर त्यांच्यावर खटला सुरू झाला. खटला म्हणजे काय की काय तर त्यांनी आता राष्ट्रपतीचा विचार जर केला तर राष्ट्रपतीला पदावरून काढण्याची एकच पद्धत आहे. जर त्यांनी घटनेचा भंग जर केला असेल तर त्यांनी समजा घटनेचा भंग केला, महाभियोगाची पद्धत झाली आणि त्यांना त्या पदावरून कमी केलं. ज्यावेळी त्यांना पदावरून कमी केलं जाणार आहे, जोपर्यंत ते पदावर आहेत, समजा 6 महिने पदावर असतील किंवा 1 वर्ष पदावर असतील, जोपर्यंत ते पदावर आहेत, पदावर असताना जे त्यांनी कामं केली असतील ती कामं आहे अशी सुरू राहतील, ती कामं बंद होणार नाहीत किंवा त्या कामाला बेकायदेशीर ठरवलं जाणार नाही. जोपर्यंत ते होते, ज्यावेळी ते बाहेर जाणार आहेत त्यानंतरचा भाग वेगळा, पण जोपर्यंत ते त्या पदावर होते आणि त्यांनी काही जर निर्णय जर घेतले असतील तर असे निर्णय हे त्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. हा एक भाग आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. झालं इथंपर्यंत?
आता आपण कलम 55 बघितले, आता कलम 56 कडे आपण जातोय. राष्ट्रपतीचा पदावधी. कलम 56 राष्ट्रपतीचा पदावधी. राष्ट्रपतीचा पदावधी. पदावधी म्हणजे थोडक्यामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल असं आपण म्हणू शकतो. कलम 56(1) राष्ट्रपतीचा पदावधी किंवा राष्ट्रपतीचा कालावधी. आता सुरुवातीला सांगा 52 नंबर काय? कलम 52 एक राष्ट्रपती असावा. कलम 53(1) कार्यकारी अधिकार यांच्याकडे असणार राष्ट्रपतीकडे. 53(2) लष्करी दलाचा सरसेनापती राष्ट्रपती असतील. 54 पद्धत दिलेली आहे. पद्धतीमध्ये दोन्ही संसदेचे निवडून आलेले म्हणजे थोडक्यात खासदार आणि आमदार. नाही 54 मध्ये काय? 54 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती निवडणूक कशी असेल? निर्वाचन करून असेल. मग त्यामध्ये ते दिलेलं आहे. आणि 55 जे आहे ते काय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीची तत्वे. आणि 56 आहे काय? राष्ट्रपतीचा पदावधी. आता आपण बघतोय. आता 56 मध्ये पदावधी म्हणजे काय की राष्ट्रपती किती वर्ष त्या ठिकाणी पदावर असणार आहे? किती वर्ष असतोय पदावर? राष्ट्रपती 5 वर्ष असणार आहे. मग त्यामध्ये काय सांगितले बा? कलम 56(1) नुसार राष्ट्रपतीचा पदावधी ग्रहण केल्याच्या दिनांकापासून पुढे 5 वर्ष इतका असेल. किती वर्ष असेल? 5 वर्ष इतका असेल. आता राष्ट्रपतीला जर राजीनामा जर द्यायचा असेल तर कुणाला देणार राजीनामा? राष्ट्रपती जो आहे राष्ट्रपतीला त्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे. आरोग्याचं कारण असेल इतर कुठलंही कारण असेल तर राजीनामा देत असताना कुणाला देणार आहे तो? तर उपराष्ट्रपतीकडे देणार. लक्षात ठेवा. राष्ट्रपती जो आहे आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा उपराष्ट्रपती संबोधून देऊ शकतात. त्यांनी असे केल्यास उपराष्ट्रपतीने राजीनाम्याचे वृत्त लोकसभेच्या अध्यक्षास तात्काळ कळवणे गरजेचे असते. म्हणजे राष्ट्रपतीला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो उपराष्ट्रपतीकडे देणार आहे. पण उपराष्ट्रपतीला ही जी काही बातमी आहे ही तात्काळ लोकसभेच्या अध्यक्षाला कळवणं गरजेचं असतं. राष्ट्रपतीला घटनाभंग केल्याबद्दल कलम 61 मध्ये सांगितलेल्या पदानुसार महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येते. 61 कलम 61 द्वारे काय होणार आहे? त्याला पदावरून दूर करता येतं. आणि फक्त पदावरून दूर करण्याचं एकच कारण आहे, ती म्हणजे कोणतं आहे? घटनाभंग जर केला असेल तर, संविधानाचं पालन जर केलं नसेल तर त्याला पदावरून दूर करता येतं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. महाभियोग कोणाकडून घेतला? महाभियोग अमेरिकेकडून काय केले की महाभियोग घेतलेला आहे. तो असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहे यांना पदावरून जर कमी करायचं असेल तर ते आपण घेतलेलं आहे. पुढं राष्ट्रपती त्यांचा पदावधी संपल्यानंतरही त्यांचे उत्तराधिकारी स्वतःचे पद ग्रहण करेपर्यंत पद धारण करणे चालू ठेवू शकतो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर राष्ट्रपती जो काय पदावधी आहे हा पदावधी संपलेला आहे. पदावधी जो आहे तो समजा 1 जानेवारी 2020 ला हा जी काय तारीख आहे ही तारीख संपली. आणि तारीख संपल्यानंतर जोपर्यंत नवीन राष्ट्रपती त्या ठिकाणी येणार नाही, जोपर्यंत तो तिथं पद धारण करणार नाही, पद ग्रहण करणार नाही, तोपर्यंत काय असणार आहे की तोच राष्ट्रपती काय करणार? ती जो काही कार्यकाल म्हणजे उत्तराधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जो जुना राष्ट्रपती असेल तो त्या ठिकाणी काम करणार आहे. हे लक्षात घ्या महत्वाचं. काही कारणास्तव जर निवडणुका राष्ट्रपती पदाच्या पुढे गेल्या, 1-2 महिने समजा काही प्रॉब्लेम आला, काही आणीबाणी लागली किंवा इतर जी काही घटना घडल्या, त्यामुळं जर निवडणुका जर पुढे जर गेल्या असतील तर जेवढा काळ निवडणूक पुढे जाईल तेवढा काळ जो जुना राष्ट्रपती आहे त्याचा कालावधी तेवढा वाढणार आहे. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येणार नाही तोपर्यंत तो तिथून बाहेर जाऊ शकणार नाही. हे महत्वाचं आपण लक्षात ठेवू शकतोय. आणि तो आता कलम 56 भाग काय दिले? राष्ट्रपतीचा पदावधीमध्ये 5 वर्षाचा कालावधी आहे. राजीनामा द्यायचा असेल तर उपराष्ट्रपतीकडे तो देणार आहे. आणि उपराष्ट्रपती हे जे वृत्त आहे हे लगेच कोणाला कळवणार आहे? तर लोकसभेच्या अध्यक्षांना कळवणार आहे. राष्ट्रपतीला पदावरून कमी जर करायचं असेल तर कलम 61 अंतर्गत महाभियोगाची प्रक्रिया आपण पार पाडू शकतोय. महाभियोग फक्त एकाच कारणास्तव देऊ शकतोय, तो म्हणजे काय? ते घटनेचा भंग जर केला असेल तर हा भाग आपण बघू शकतो त्यामध्ये. आणि राष्ट्रपती त्याचा पदाचा जो काही कालावधी आहे कालावधी संपल्यानंतरही जोपर्यंत नवीन उत्तराधिकारी येणार नाही तोपर्यंत त्या पदावर तो आहेच जे पद आहे ते पद तो ग्रहण करू शकतोय किंवा धारण करू शकतो. हे झालं कलम क्रमांक 56. कलम क्रमांक 56 राष्ट्रपतीचा पदावधी. आता कलम क्रमांक 57. कलम क्रमांक 56 नंतर आहे कलम क्रमांक 57. कलम
57. आता कलम 57 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपती हा पुनर्नेमणुकीसाठी पात्र आहे. राष्ट्रपती म्हणजे पुनर्नेमणूक म्हणजे आता एकदा राष्ट्रपती झालेला आहे आणि परत जरी त्याला राष्ट्रपती जरी व्हायचं असेल तरी तो त्या ठिकाणी होऊ शकतोय. पुनर्नेमणुकीसाठी तो काय असेल, पात्र असेल. राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असेल. आता पुनर्नेमणूक आपण जर बघितली तर भारतामध्ये एखादा व्यक्ती जो आहे की एका व्यक्तीला किती वेळा राष्ट्रपती होता येतं, किती वेळा तो राष्ट्रपती त्यामध्ये होऊ शकतो असं त्यामध्ये दिलेलं आहे. पण अमेरिकेचा आपण जर विचार केला तर अमेरिकेमध्ये एक व्यक्ती जो आहे हा फक्त 2 वेळा राष्ट्रपती पद तो भोगू शकतोय. अमेरिकेमध्ये दोन वेळा त्यानं भोगल्यानंतर त्याची रिटायरमेंट असणार आहे. परत तो राष्ट्रपती पदासाठी उभे राहू शकत नाही. हा भाग आपण जर बघितला तर भारतामध्ये राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असेल तो किती वेळा राष्ट्रपती पद जे ते भोगू शकतो जर निवडून जर आला असेल तर. आणि आतापर्यंत आपण जर विचार जर केला तर फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत की ज्यांनी 2 वेळा ह्या पदाचा उपभोग घेतलेला आहे किंवा वापर आपण केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा 2 वेळा निवडणूक जे ही निवडणूक लढवून ते विजयी झालेले आहेत. म्हणजे 1952 ते 1957 आणि 1957 ते 1962 असा जो काय भाग आहे तो भाग त्यांनी त्यामध्ये दोन जे काय कालावधीचे आहेत ते कालावधीने पूर्ण केले. अगदी 1952च्या अगोदर सुद्धा 1950 ते 1952 मध्ये सुद्धा तेच होते. म्हणजे राष्ट्रपती संसद म्हणजे जे काही संविधान सभा जे आहे तात्पुरती संसद म्हणून जे काम करत होती त्यावेळी देखील जे काही प्रमुख जे आहेत राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती म्हणून जे आहेत हे तेच होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्यामध्ये विचार करताना आपण काय करू शकतोय की राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. तसेच ते किती वेळा पद धारण करू शकतात. अर्थात आतापर्यंत केवळ राजेंद्र प्रसाद यांनीच 2दा राष्ट्रपती पद भूषवलेले आहे. USA मध्ये राष्ट्रपती केवळ 2दाच पद धारण करू शकतात. उदाहरणार्थ बराक ओबामा जर बघितलं तर बराक ओबामा जे हे 2 वेळा राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती जे ते त्यामध्ये झालेले होते आणि त्यानंतर तिसऱ्यांदा पण होऊ शकले असते पण त्यांच्या घटनेमध्ये तशी तरतूद आहे की फक्त 2 वेळाच व्हायचे. भारतामध्ये अगदी आमदारकीचा आणि खासदारकीचा आपण जर विचार जर केला तर अगदी जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी ते होत असतात, निवडून येत असतात. अगदी 50 वर्ष असतील, 50 वर्ष काय आमदार आहेत, काय 60 वर्ष आमदार आहेत. म्हणजे कंटिन्यू अशी काही 10-10, 11-11 टर्म देखील झालेले अशा पण काही व्यक्ती आहेत. पण अमेरिकेचा भाग आपण जर विचार केला तर अमेरिकेमध्ये जर राष्ट्राध्यक्ष जर व्हायचं असेल, राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त 2च वेळा तुम्ही होऊ शकताय. तेवढीच तुम्हाला मॅक्झिमम जे काही लिमिट आहे हे 2चे आहे. म्हणजे उदाहरणार्थ बराक ओबामा हा विचार आपण करू शकतोय. आता त्यानंतर कलम 58. कलम 58 मध्ये सांगितलंय राष्ट्रपती पदासाठी अर्हता. राष्ट्रपती पदाची अर्हता जे राष्ट्रपती जर तुम्हाला व्हायचं असेल तर पात्रता कोणकोणती आहे ती त्यामध्ये बघणं आवश्यक आहे. पात्रता 57 आहे राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असेल. भारतामध्ये किती वेळा एखादा व्यक्ती जो तो त्यामध्ये राष्ट्रपती होऊ शकतोय. अमेरिकेमध्ये ती अट आहे की तो फक्त 2च टर्म पूर्ण करू शकतोय. आणि कलम 58 जर बघितलं तर राष्ट्रपती पदाची अर्हता. जर राष्ट्रपती जर व्हायचं असेल तर कोणकोणती तुमच्याकडे अर्हता असणं आवश्यक आहे. मग पात्रता कोणकोणती आहे तर त्यातली एक आहे की तो भारताचा नागरिक असावा. महत्वाची पात्रता आमदारासाठी आहे, खासदारासाठी आहे. तर एक म्हणजे काय असेल की तो भारताचा नागरिक असावा आणि त्याचं वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. भारताचा नागरिक आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केली असावी. तिसरा म्हणजे काय, तो लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्र असावा. तो लोकसभा सदस्य होण्यासाठी सदस्य नसावा पण सदस्य होण्यासाठी पात्र असावा. पहिला भाग जर बघितला तर तो भारताचा नागरिक असावा. दुसरा त्याचं वय जे आहे ते 35 वर्षापेक्षा कमी नसावं, 35 पेक्षा जास्त असावं. आणि तिसरा म्हणजे काय की लोकसभेचा सदस्य होण्यासाठी तो पात्र असावा म्हणून सांगितले फक्त. त्यानंतर तो भारत सरकार किंवा राज्य सरकारचे कोणतेही स्थानिक प्राधिकारी किंवा इतर कोणतेही सार्वजनिक प्राधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कोणतेही लाभाचे पद धारण करणारा नसावा. म्हणजे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांचं कोणतंही लाभाचं पद धारण करणारा तो नसावा. अर्हता काय काय आपण बघितलं बघा. पहिला म्हणजे काय की तो भारताचा नागरिक असावा. दुसरं म्हणजे काय 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, हा दुसरा भाग झाला. तिसरा म्हणजे काय लोकसभेचा सदस्य होण्याची ही पात्रता असावी किंवा तो पात्र असावा. आणि चौथं म्हणजे काय की राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचं कुठलंही लाभाचं पद त्याला धारण केलं नसावं, हा भाग. त्याला पर्याय फक्त त्यामध्ये काय सांगितले मात्र
कार्यरत राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल, केंद्र किंवा राज्य शासनाचे मंत्री हे त्याला अपवाद आहे. पण त्यामध्ये काय सांगितले की केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचं लाभाचं पद जरी धारण केलेलं असावं असं जरी सांगितलं तर त्याला अपवाद काय सांगितले, तर कार्यरत असणारा राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, केंद्रीय मंत्री असतील, केंद्रीय खासदार असतील, केंद्रीय आमदार असतील, केंद्रीय खासदार फक्त असतील आणि राज्याचे जे काही आमदार असतील किंवा राज्याचे मंत्री असतील हे त्याला अपवाद आहे. म्हणजे ऑलरेडी त्या ठिकाणी पद धारण केलेलं आहे. कोणतं पद? आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील हे त्यामध्ये चालतं, किंवा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल. फक्त इतर जे काही प्राधिकार आहेत म्हणजे थोडक्यामध्ये विचार करताना इतर ज्या काही सेवा असतील अशा सेवेमध्ये ते त्यामध्ये कार्यरत नसावे. जर असतील तर त्याचा राजीनामा देऊन त्यांना इकडे जावं लागेल. म्हणजे पहिला एकूण आपण जर बघितलं तर 4 गोष्टी यामध्ये आहेत. 4 गोष्टी यामध्ये आहेत पात्रतेमध्ये. एक म्हणजे तो भारताचा नागरिक पाहिजे, दुसरं म्हणजे 35 वर्ष पूर्ण झालेले असावे, तिसरं म्हणजे लोकसभेचा सदस्य होण्यासाठी तो पात्र असावा, 3 नंबरचा पॉईंट. चौथा भाग आपण बघत असताना राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं कुठलंही लाभाचं पद त्यानं धारण केलं नसावं, त्याला अपवाद आहेत. सध्याची कार्यरत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, केंद्रीय किंवा राज्याचे मंत्री हा भाग जर सोडला तर बाकी जी आहे ती अशी पात्रतेमध्ये दिलेली आहे. समजा एखादा लोकसभेचा एखादा खासदार आहे किंवा राज्यसभेचा एखादा खासदार आहे किंवा राज्य जे काही विधानसभा जे आहे त्या विधानसभेचा एखादा आमदार जर असेल आणि त्यानं त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली आणि तो त्या ठिकाणी जर निवडून जर आला असेल तर हे जे पद आहे, आमदार असेल किंवा खासदार असेल, हे पद काय होणार आहे? आपोआप रद्द होणार आहे. ते देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पात्रता समजली का बघा? पात्रता काय काय आहे, काय काय पात्रता आहे? पहिली पात्रता भारतीय नागरिक पाहिजे. तो भारताचा नागरिक पाहिजे. दुसरी पात्रता 35 वर्ष पूर्ण पाहिजे. तिसरी पात्रता सदस्य होण्याच्या पात्रतेत लोकसभेत सदस्य होण्याच्या पात्रतेचा पाहिजे. चौथी पात्रता आणि केंद्राचं कोणतंही लाभदायक पद नको आहे. राज्य किंवा केंद्राचं पद नको आहे. अपवाद त्याला काय काय? मंत्री संत्री, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल किंवा राज्यपाल असतील किंवा केंद्रीय किंवा राज्यमंत्री असतील. दुसरा भाग आपण जर बघितला तर एखाद्याला राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायची आहे तर त्यामध्ये त्याला काय करावं लागतं की नॉमिनेशन भरावं लागतं, अर्ज भरावा लागतो. तर अर्ज भरत असताना काय करायला पाहिजे तर 50 मतदारांचा पाठिंबा पाहिजे किंवा 50 जणांनी त्यांना पाठिंबा दिलेलं पत्र पाहिजे. त्यामध्ये समजा तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल, तुम्हाला नॉमिनेशन जर करायचं असेल तर ते नॉमिनेशन करत असताना काय सांगितले की राष्ट्रपती पदासाठी आवेदन पत्र भरताना उमेदवारास किमान 50 मतदारांचा पाठिंबा व इतर 50 मतदारांचे अनुमोदन देणं आवश्यक आहे. म्हणजे काय झाले की 50चा पाठिंबा पाहिजे आणि 50चं अनुमोदन पाहिजे आणि 15,000 रुपये बँक ऑफ इंडियात भरायचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 50,000 रुपये 15,000 जे आहे ते 15,000 काय करायचे तर डिपॉझिट करायचं आहे तुम्हाला कुठं तर रिझर्व्ह बँकेमध्ये. आणि उमेदवाराच्या एकूण मताच्या जर 106 मध्ये न मिळाल्यास ती डिपॉझिट जप्त होतो. हे बदल 1997 मध्ये केले. 1997 मध्ये हे बदल केले. एक म्हणजे काय, आवेदन पत्र भरत असताना 50 जणांचा पाठिंबा पाहिजे, 50 जणांचं अनुमोदन पाहिजे आणि 15,000 रुपये रिझर्व्ह बँकेत डिपॉझिट भरायचं आहे. आणि जर 1/6 मतं जर त्याला जर मिळालं नसतील तर ते डिपॉझिट जप्त होतं. ते डिपॉझिट काय होणार आहे? जप्त होणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला कलम क्रमांक 58 जे आहे ते आपण बघतोय. कलम क्रमांक 58, कलम क्रमांक 52 ते कलम क्रमांक 58 राष्ट्रपती पदाची अर्हता. अर्हता काय काय आहे? भारताचा नागरिक, 35 वर्ष, लोकसभेचं सदस्याची पात्रता आणि कुठलेही लाभाचं पद केंद्र किंवा राज्य असणार नाही. आणि ज्यावेळी आवेदनपत्र भरणार आहे किंवा नॉमिनेशन ज्यावेळी तो भरणार आहे तर नॉमिनेशन भरत असताना 15,000 रुपये डिपॉझिट रिझर्व्ह बँकेत ठेवायचं. 50 जणांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, 50 जणांनी अनुमोदन द्यायला पाहिजे आणि 106 पेक्षा म्हणजे 1/6 मतं आहेत म्हणजे 60 जर मतं असतील तर त्यापैकी 6वा जो काय भाग आहे तेवढी मतं त्यामध्ये मिळणं आवश्यक आहे. तेवढी जर नाही मिळाली तर त्याचं डिपॉझिट काय होणार आहे? जप्त होणार आहे. हे आहे कलम क्रमांक 58. आता कलम क्रमांक 59. कलम
59. कलम क्रमांक 58 नंतर आहे कलम क्रमांक 59. आता कलम क्रमांक 59 काय म्हणतं की राष्ट्रपती पदांच्या शर्ती आहेत. राष्ट्रपती पदांच्या शर्ती. राष्ट्रपती पदांच्या शर्ती तर थोडक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, त्याला अटी असं म्हणू शकतो. राष्ट्रपती पदाच्या शर्ती किंवा राष्ट्रपती पदांच्या अटी ज्या आहेत त्या अटी आपण त्यामध्ये बघू शकतो. हे कलम आहे 59. राष्ट्रपती पदासाठी पुढील शर्ती सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे काय की राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. पहिलं काय सांगितलंय की तो कुठलाही सदस्य नसावा. कशाचा? तर कोणत्याही सभागृहाचा, संसदेचा असेल किंवा राज्य विधिमंडळाचा असेल, म्हणजे लोकसभेचा असेल, राज्यसभेचा असेल, विधानसभेचा असेल किंवा विधान परिषदेचा असेल, कुठलाही तो सदस्य नसावा. जर सदस्य असेल तो तर नंतर ते सदस्यत्व काय होणार, रद्द होणार आहे. पहिला भाग म्हणजे काय की तो सदस्य नसावा. पुढं म्हणजे सदस्य नसावा. जर सदस्य असेल तो आमदार असेल किंवा खासदार असेल तर समजा राष्ट्रपती म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि तो जर राष्ट्रपती म्हणून त्यात निवडून जर आला असेल तर इकडचं पद काय होणार, त्याचं रिक्त होणार आहे, कॅन्सल होणार आहे. पुढं राष्ट्रपती कोणतेही अन्न लाभाचे पद धारण करू शकणार नाही. राष्ट्रपती आपल्या अधिकृत निवासस्थानाचा वापर शुल्क न देता करण्याचा हक्क त्याला असेल. तर राष्ट्रपती काय असेल की एक म्हणजे काय की त्याला जर निवडून जर यायचं असेल तर कुठल्याही जे सभागृह आहे त्या सदस्य नसावा. दुसरा भाग आपण जर बघितला तर त्यानं कुठलंही अन्य लाभाचं पद जे ते धारण केलं नसावं. आणि तिसरं म्हणजे काय की जे राष्ट्रपती भवन आहे, राष्ट्रपती भवन जे त्या राष्ट्रपती भवनाचा तो काय करणार आहे की कुठलेही शुल्क न देता वापर करण्याचा हक्क त्याला असेल. राष्ट्रपतीला संसदेने कायद्याने निश्चित केलेला पगार व भत्ते व विशेषाधिकार प्राप्त करण्याचा हक्क असेल. पगार त्याला मिळणार आहे, इतर भत्ते मिळणार आहेत. आणि राष्ट्रपतीचे पगार व भत्ते व त्याच्या पदावधी दरम्यान कमी केले जाणार नाही. राष्ट्रपतीचे पगार किंवा भत्ते जे की त्याचा ज्यावेळी पदावधी सुरू असते तेव्हा कमी केलं जातं. किती पगार आहे राष्ट्रपतीचा? महिना किती पगार आहे आता? ज्यावेळी पहिली सुरुवातीचा भाग आपण जर बघितला तर सुरुवातीला अगदी 10,000 रुपये पगार होता. आज किती पगार आहे? राष्ट्रपतीला पगार किती? आता आपले जे काही राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांचा किती पगार आहे? तिथं अंदाजाला महत्व काय नाही. पर्यायामध्ये असलं तर त्यांना घेऊ. पर्याय क्रमांक 1 1,50,000, पर्याय क्रमांक 2 2,50,000, पर्याय क्रमांक 3 3,50,000, पर्याय क्रमांक 4 4,50,000, 5 लाख. 2,50,000 5 लाख आहे. म्हणजे 5 लाख भरपूर पगार टाकलाय. एवढा पगार केला की काय 18-19 हप्ता केला मागच्या वर्षी. 5 लाख 5 लाख रुपये केले. काय सांगितलं पाहिजे? राष्ट्रपतीच्या मूळ घटनेमध्ये रुपये 10,000 इतका पगार ठरवण्यात आला होता. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने वाढवून 2008 मध्ये 1,50,000 प्रतिमाह इतका करण्यात आला. आणि त्याला पेन्शन कशी असते की शेवटच्या जो काही पगार आहे त्या पगाराच्या 50% एवढी पेन्शन असणार आहे. माजी राष्ट्रपती आणि त्याचबरोबर काय असेल की माजी राष्ट्रपती किंवा मृत राष्ट्रपतीची पत्नी असेल, पती असेल, यांना इतर जो सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. 2018-19च्या अर्थसंकल्पात पाठिंबाचा 18-19 जो काही अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पात राष्ट्रपतीचा पगार वाढवून 5 लाख प्रतिमाह इतका करण्यात आला. 5 लाख रुपये राष्ट्रपती व्हायला पाहिजे. 5 लाख रुपये प्रति महिना तुम्हाला पगार जो आहे तो पगार मिळणार. 60 लाख रुपये वर्षी. आणि राष्ट्रपतीला अनेक विशेषाधिकार किंवा संरक्षण देखील देण्यात आलेले. आता ह्यामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रपती शर्ती काय काय आहेत तर त्यामध्ये एक म्हणजे तो सदस्य नसावा, ही पहिली शर्त आहे. दुसरं त्यानं कुठलंही लाभाचं पद धारण केलं नसावं, हा दुसरा भाग झाला. तिसरा म्हणजे जे काय राष्ट्रपती भवन जे आहे त्या भवनाचा तो निःशुल्क वापर करू शकतोय, तिसरा झाला. त्यानंतर काय असेल पगार किंवा इतर भत्ते जे ते भत्ते त्याला मिळणार आहे. राष्ट्रभवन निःशुल्क वापर आहे. हा. आणि त्याला पेन्शन कशी असेल तर शेवटच्या पगाराच्या 50% एवढी पेन्शन असणार आहे. माजी राष्ट्रपतींना आहे, राष्ट्रपतीच्या मृत राष्ट्रपतीच्या पती पत्नींना आहे, त्या स्वरूपामध्ये त्यांना फायदा जो आहे तो फायदा मिळणार आहे.
आपण कोणती नाव ठेवणार 5 लाख पगार आता त्याच्या मागच्यांची लोटरी लागली त्याला जाम. पगार हा? मागच्या नाहीत की पेन्शन आहे की 50 पेन्शन निम्मे मिळावं त्या पगाराला कमी होता बरं. पण नंतर राष्ट्रपती पद झालं की म्हणा ते घर एक काहीतरी भेटते म्हणा काय दिल्लीला आणि बरंच काय काय भेटत बंगलो भेटतो त्याला. बरोबर आहे. आता 60 कलम 60 कलम 60 मध्ये काय सांगितलंय शपथ दिलेली आहे. कलम 60 मध्ये काय केले की शपथ दिल्या राष्ट्रपती पदाची शपथ आहे. कलम 60 मध्ये राष्ट्रपतीला आपले पद ग्रहण करण्यापूर्वी ठरवून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली सही करावी लागते. ही शपथ किंवा प्रतिज्ञा त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत दिली जाते. किंवा जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत हे जर सरन्यायाधीश थोडक्यामध्ये सरन्यायाधीश आहेत ते जर अनुपस्थित जर असतील तर ज्येष्ठतम जो काही न्यायाधीश आहे त्यांच्याद्वारे शपथ मिळणार आहे. अशी शपथ किंवा प्रतिज्ञा राष्ट्रपती म्हणून कार्य करणाऱ्या किंवा राष्ट्रपतीची कार्य पार पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शपथ घ्यावी लागते. ती शपथ कशी असेल मी नाव असेल ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करीन किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीची कार्य पार पाडेन आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून देईन. अशी शपथ असणार आहे. शपथ आपण बघत असताना काय काय त्यामध्ये असेल की मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करीन किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीचे कार्य पार पाडीन आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन करीन रक्षण करीन संरक्षण करीन आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेईन. आता यावरून 2-3 गोष्टी आहेत. त्यामध्ये एक दिले काय की निष्ठापूर्वक कार्यपालन जे तर तो एक भाग आहे. दुसरा आहे स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन रक्षण किंवा संरक्षण आणि तिसरा आहे भारतीय जनतेस सेवेस व कल्याणास वाहून घेणे. ह्या स्वरूपात दिले म्हणजे कायद्याचं पालन असेल घटनेचं पालन असेल आणि जनतेची सेवा असेल हे 3 मुद्दे ह्यामध्ये आहेत. ओके. आता कलम क्रमांक 52 पासून ते कलम क्रमांक 60 पर्यंत हे 60 जे आहे ते कलम क्रमांक 60 चा विचार जर केला तर शपथ आहे. पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ. आता बघा जरा व्यवस्थित काय The Bluetooth device is ready to pair. Connected. मी तिथे विश्वासाचे शपथ घेतो गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाने निष्ठापूर्वक कार्यपालन किंवा मी भारताच्या राष्ट्रपतीची कार्य पार पाडेन आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा याचे जतन रक्षण व संरक्षण करेन आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेत व कल्याणास वाहून घेईन. यावरून राष्ट्रपतीच्या शक्तीमध्ये पालन करणे स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायद्याचे जतन व रक्षण व संरक्षण करणे स्वतःच्या संपूर्ण क्षमतेनिशी संविधान व कायदा यांचे जतन रक्षण व संरक्षण करणे स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेणे स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेस व कल्याणास वाहून घेणे. राष्ट्रपती मी पिके ईश्वर साक्षी शपथ घेतो की मी भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक कार्यपालन करीन आणि माझ्या संपूर्ण शक्तीनिशी संविधान व कायदा यांचे जतन रक्षण संरक्षण करीन आणि स्वतःला भारतीय कलम क्रमांक 60 पर्यंत आपण आलो. अजून भरपूर भाग आपल्याला घ्यायचा आहे. अजून 1 तास आहे. 1 तास अजून कलम जास्त लागेल पण 1 तास तर लागेल. दुपारी दुपारी घ्यायचंच आहे. दुपारी जरी घ्यायचं म्हणलं तरी आज संपत नाही. मग त्यासाठी आता घ्यायला लागणार.
हं? कलम क्रमांक 52. एक दिवस राष्ट्रपती झालं ते काय पेन्शन आहे. होय. पगार मिळाला पाहिजे त्याला. पगार मिळाल्याशिवाय त्याची टेन्शन. एक महिन्याला म्हणायचं. सगळ्यांना नाही म्हणायचं 50 पेन्शन मिळते. होय. हा मला स्वतःला पैसे मिळाले किती बोलतात ते आता 70,035 मिळाले. पगारामध्ये कसं आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी 50% नाही, काही ठिकाणी कमी जास्त. आता आमचे असतात त्या दरम्यान 50% दरम्यान असतात. जर कमी जास्त असेल त्या जवळपास. आता एज कंप्लीट झाल्यावर असं काय रिटायर झाल्यावर निम्मी का अगोदर रिटायरमेंट घेतल्यावर कमी असतं. अगोदर घेतलं कमी असणार. अगोदर रिटायरमेंट घेतलं कमीच असणार. रिटायरमेंट पूर्ण झाल्यावर पेन्शन होती हां व्हॉलेंटरी. ओके. कलम क्रमांक 52 ते कलम क्रमांक 60 एकदा रिवाइज करूया. सांगा. कलम क्रमांक 52 माहिती हे संपलं. मग बोलायचं हे येते बोलू आता तुमचा 10 दिवस झाले फॉर्म चालू. हं? कलम क्रमांक 52. भारत आपला एक इतिहास आहे. भारताचा एक राष्ट्रपती असेल. कलम 52. कलम 53(1). कलम 53(1). भारताच्या संघ राज्याचा कार्यकारी प्रमुख हा राष्ट्रपती असेल. 53(2). भारताच्या तिन्ही सेनेचा सरसेनापती राष्ट्रपती असतील. 54. राष्ट्रपतीच्या पदासाठी अर्हता नाही राष्ट्रपती विषय 54 काय? 54 निवडणुकी पद्धत आहे. राष्ट्रपती निवड निर्वाचन गणाकडून होते थोडक्यात. म्हणजे निवडून 54. आलेल्या सदस्यांचे हा नामनिर्देशित फक्त निर्वाचन गण. 54. 55 मध्ये 55 तत्व आहे ते हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे तत्वे. तत्वे. हा म्हणजे पंचसूत्रांना त्यामध्ये खासदार आमदारांना एकूण सदस्य भागिले त्यांची संख्या गुणिले 1/1000 तरी एकमत भेटते. परत खासदार झालं आमदार नाही आमदार झालं. आमदार झालं खासदाराचं एकूण संख्या भागिले उभारलेल्यांची संख्या आणि नाही त्याच्याबरोबर नाही खासदार कसं आहे एकूण मतांचे मूल्य सगळ्या जे काही विधानसभा आहे, एकूण राज्याच्या मताची एकूण बेरीज हा. आणि भागिले एकूण संख्या. उभारलेले हा. ते. आणि बरोबर जे येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त मत आहे. आणि परत नाव राहिलं 54 झालं ना. हा 55. 55 झालं. 52 काय सांगितलं? हा 55 झालो. 54 हे आहे, निवडणुकी पद्धत 55 तत्व. 55 तत्व. 56 पदाचा कालावधी. 56 पदाचा कालावधी. 57 परत निवडून आणायची पद्धत. अर्हता का पुनर्नियुक्ती. पुनर्नियुक्ती. आणि 56 झालं 57 हिर पात्रता 56 पात्रता. बरोबर आहे की? हा 57 पुनर्नियुक्ती. पुनर्नियुक्ती. 58 काय? 58 अहिरता. अर्हता. हा पात्रता. हा. आणि 58 झाल्यानंतर 59 आहे ती शर्ती आहे त्या. शर्ती. हा शर्ती. 59. अर्हता म्हणजे पात्रता. शर्ती म्हणजे अटी थोडक्यात. इथं जरा वेगळा भाग केला त्यांनी. आणि 7 आहे ती शपथ आहे. 60 मी शपथ. ईश्वर साक्षी शपथ घेतो की शर्तीमध्ये काय सांगितले मध्ये हा. पात्रतामध्ये काय भारताचा नागरिक असावा, हे असावं, ते असू नये असं सांगितलंय. आणि शर्तीमध्ये त्याला काय काय मिळणार आहे, हा. सुविधा काय काय आहे त्या शर्तीमध्ये. पदाच्या शर्ती आहेत हा, त्या. पदाच्या शर्ती. राष्ट्रपतीच्या. हा ठीक आहे. आता झालं 60 झालं. शपथ कोणाकडे येतो हा मुद्दा मला आता सांगा. शपथ- सरन्यायाधीश. सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. आता एक पान झाले हो, 1.5 पान झाले आता. हा जसं एक पानामध्ये तर 4 पानं झाली तेव्हा. 1.5 पान झाले. अजून 4 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 पानं झाले. अभी भी बहुत धडा मोठा झाली हो. कसं कसं निवांत आपण करणारच आहे, पण बघूया आपण. आता कलम क्रमांक 60. भूक लागली. एवढं
ठरलं नाही का काय? मी खात नाही का काय? कलम क्रमांक 60 राष्ट्रपती महाभियोग साठ नाही हो, 61. कलम क्रमांक 60 आता काय झालं? शपथ झाली. शपथ झाली. 61 काय? महाभियोग. राष्ट्रपतीचा महाभियोग फक्त एका कारणाने होणार आहे. तो म्हणजे काय असेल? घटनेचा भंग जर केला असेल तर. ठीक आहे. राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत कोणाकडून घेतल्या? अमेरिका. अमेरिकेकडून. राईट. तुला मानायला पाहिजे. This guy is very talented. ग्रेट गाय. हा. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्याचा त्यांना पदमुक्त करण्याची पद्धत दिलेली आहे. महाभियोग केवळ घटनाभंग या एकाच कारणावरून लावता येतो. मात्र घटनाभंग या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला नाही. महाभियोगाची पद्धत पुढील प्रमाणे. जर महाभियोग जर लावायचा असेल तर त्यासाठी कशी पद्धत आहे ते आपल्याला बघायची. एक म्हणजे काय की राष्ट्रपतीवर महाभियोग लावण्यासाठी घटना भंगाचा दोषारोप संसदेच्या कोणत्याही सभागृहातून करण्यात येतो. जर महाभियोग जर लावायचा असेल तर त्याला कुठल्याही सभागृहामध्ये म्हणजे तो लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल कुठल्याही सभागृहामध्ये तो दोषारोप जो आहे तो लावू शकतोय. एक म्हणजे काय राष्ट्रपती दोषारोपाचा प्रस्ताव ठरावाच्या स्वरूपात मांडावा लागतो. दोषारोप प्रस्ताव कसा मांडायचा आहे तर ठरावाच्या स्वरूपात मांडायचा आहे. असा ठराव मांडण्यापूर्वी पुढील अट पूर्ण करावी लागते. ठराव मांडण्याचा हेतू दर्शवणारी त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या किमान 1/4 सदस्यांची स्वाक्षरी केलेली लेखी नोटीस 14 दिवस आधी सभागृहात मांडावी लागते. काय काय करावं लागतं बघा ह्यामध्ये. एक म्हणजे काय की जर त्याला पदमुक्त जर करायचं असेल महाभियोग जर राष्ट्रपतींवर आणायचं जर असेल तर ते कुठल्याही सभागृहामध्ये ते मांडू शकतो. सभागृहामध्ये मांडत असताना ठरावाच्या स्वरूपात मांडायचंय. जसं आपण प्रस्ताव किंवा ठराव करतोय त्या पद्धतीने ते मांडायचंय. आणि ते मांडत असताना किमान 25% म्हणजे 1/4 आहे ते 1/4 सदस्याच्या स्वाक्षरी केलेली नोटीस 14 दिवस आधी सभागृहात द्यावी लागते. ते मांडायच्या अगोदर कुठल्याही सभागृहात आपल्याला मांडू शकतो आपण. कुठल्याही सभागृहामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल फक्त ते काय करायचे मांडायच्या अगोदर 14 दिवस नोटीस द्यायची. आणि नोटीस देत असताना त्यामध्ये किती जणांच्या सह्या पाहिजेत? कमीत कमी 25% जणांच्या सह्या पाहिजेत. एकूण सदस्य संख्येच्या 25% सह्या असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर दोषारोपाचा प्रस्ताव असलेला ठराव त्या सभागृहामध्ये एकूण सदस्याच्या 2/3 बहुमताने पारित होणे आवश्यक आहे. आणि हा जो ठराव आहे हा ठराव कसा पारित व्हायला पाहिजे तर 2/3 म्हणजे विशेष बहुमत आपण ज्याला म्हणतोय त्या विशेष बहुमताने तो पारित होणे आवश्यक आहे. व त्यानंतर दुसरे सभागृह त्या दोषारोपाचे अन्वेषण करते किंवा त्याची व्यवस्था करते. राष्ट्रपतीस अशा अन्वेषणावेळी हजर राहण्याचा व प्रतिनिधी मार्फत आपली बाजू मांडण्याचा हक्क असतो. अन्वेषण करणाऱ्या सभागृहाने अन्वेषणांती राष्ट्रपतीच्या विरुद्ध करण्यात आलेले दोषारोप सिद्ध झाला आहे अशी घोषणा करण्याचा ठराव त्याच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने पारित केल्यास ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून व तेव्हापासून त्याला त्याच्या पदावरून दूर केले जाते. कळलं काय काय यामध्ये? महाभियोग तू लक्ष आहे का तुझं? हा नियम म्हणजे काय साधा विषय आहे. एक म्हणजे काय करायचं आहे की त्याचे जर त्याला पदमुक्त जर करायचं असेल तर घटनाभंग एकच कारण आहे. महाभियोग जर प्रक्रिया आणायची असेल तर ते कुठल्याही सभागृहामध्ये ते विधेयक किंवा तो ठराव जो तो ठराव मांडता येतोय. कुठल्याही सभागृह असेल राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल फक्त तो जर मांडायचा असेल तर त्या मांडण्यासाठी कमीत कमी 1/4 लोकांच्या सह्यानिशी ते मांडायचं असणार आहे. आणि हे सह्यानिशी जर मांडायचं तर त्या सभागृहाला ज्या सभागृहात मांडायचं आहे त्या सभागृहाला 14 दिवस अगोदर आपल्याला नोटीस द्यावी लागते. त्या 14 दिवस अगोदर नोटीस दिली त्या सभागृहामध्ये 14 दिवस पूर्ण झाले तो जो काय ठराव आहे तो ठराव त्या ठिकाणी मांडला. आणि तो ठराव कसा मंजूर व्हायला लागतोय तर 2/3 मंजूर व्हावा लागतो ठराव. त्याचा 2/3 समजा मंजूर झाला राज्यसभेमध्ये असेल किंवा लोकसभेमध्ये असेल आता त्यांनी त्याचं अन्वेषण कोण करतं तर दुसरं जे काही सभागृह आहे ते सभागृह आणि दुसऱ्या सभागृहामध्ये तो जो राष्ट्रपती असेल किंवा राष्ट्रपतीचा जो प्रतिनिधी असेल त्या प्रतिनिधीला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार असणार आहे. आणि त्याने स्वतःची बाजू मांडली आणि बाजू मांडून देखील 2/3 मतानं तो जर मंजूर जर झाला असेल तर त्याला त्या पदावरून दूर व्हावं लागतं. कळलं काय काय असणार यामध्ये?
कुठं मांडायचं आहे, कुठं पण मांडलं तर चालतंय. हा कोणतेही सभागृह म्हणून मांडलं चालतंय. आणि सभागृह म्हणजे मांडायच्या आधी किंवा न्यायाच्या आधी 14 दिवस आधी नोटीस द्यायला लागते. त्यानंतर नोटीसवरती सह्या लागतात 25% लोकांच्या. आणि त्यानंतर 14 दिवसानंतर विशेष बहुमत घेतल्यानुसार मतानुसार त्याला भावी करण्यात येईल. आणि नोटीस दिल्यापासून त्याचं पद फक्त यामध्ये लक्षात घ्यायचं की ह्यामध्ये त्याची बाजू मांडण्याचा अधिकार म्हणजे राष्ट्रपतीची बाजू मांडण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असेल किंवा राष्ट्रपतीने एका प्रतिनिधीची नेमणूक केलेली आहे की आपली बाजू मांडण्यासाठी, तर त्याचं अगोदर म्हणणं जे ते म्हणणं पूर्ण ऐकून घ्यावं लागतं. हे कुठं ऐकून घ्यावं लागतं तर दुसऱ्या ठिकाणी. पहिल्या ठिकाणी जर पारित जर झाला असेल तर एका सभागृहामध्ये जर ते पारित झालं तर अन्वेषणासाठी किंवा चौकशीसाठी दुसऱ्या सभागृहामध्ये गेलं, त्या ठिकाणी बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि ती बाजू मांडली आणि बाजू मांडल्यानंतर सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये जर मतदान जर झालं असेल 2/3 तर अशा वेळी त्याला त्या पदच्युत होणार आहे. त्या वेळेपासून ते त्या पदापासून काय असेल मुक्त होणार आहे. पण भारतामध्ये आतापर्यंत एकदा सुद्धा झालेलं नाही, ते देखील लक्षात घ्या. महाभियोग सगळ्यात अवघड काहीतरी आहे अशा पद्धतीने. आता ह्यामध्ये सांगितलंय की महाभियोग ही संसदेची समन्यायिक प्रक्रिया आहे. या पद्धतीबद्दल 2 बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे काय की संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत तसे महाभियोगात भाग घेतात. आता ज्यावेळी आपण राष्ट्रपतीची निवड केली तर निवड करत असताना कोण भाग घेत होतं? निवडून आले सदस्य. फक्त निवडून आलेले, ते विधानसभेतील असतील, राज्यसभेतील असतील किंवा लोकसभेतील असतील निवडून आलेले फक्त सदस्य. पण जर त्यांना पदावरून जर कमी करायचं असेल तर राज्यसभेतले पण सर्व सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य, लोकसभेमधले पण सर्व सदस्य, नामनिर्देशित सदस्य हे त्यामध्ये असतील. कळलं? निवडून आणण्यासाठी कोण आहे तर फक्त निवडून आलेले डायरेक्टर, नॉमिनेटेड नाही, नॉमिनेट सोडून. आणि त्यांना जर पदावरून जर काढायचं असेल तर संसदेच्या म्हणजे राष्ट्रपतीनं ज्यांची निवड केलेली आहे नामनिर्देशित म्हणून ते सुद्धा त्यामध्ये भाग घेऊ शकतात काढायचं असेल तर त्यांना. फक्त यामध्ये कोण भाग घेणार नाही तर राज्याचा भाग यामध्ये काय नाही. राज्य विधिमंडळाचा काही भाग यामध्ये असणार नाही. दिल्ली असेल, पुदुच्चेरी असेल किंवा इतर कुठलीही राज्याचे जी विधानसभा असेल त्यातले जे काही सदस्य आहेत त्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. संसदेच्या दोन्ही सभागृहातील नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही, मात्र राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. सर्व राज्याच्या व दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभामधील नामनिर्देशित सदस्य तसेच विधान परिषदांचे सर्व सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत, तसेच महाभियोगातही भाग घेत नाहीत. भाग कुणी घ्यायचा यामध्ये त्यांना काढायचा असेल तर राज्यसभा आणि लोकसभा सर्व सदस्य, राज्यसभेचे सर्व सदस्य त्यामध्ये निवडून आले निर्वाचित असतील किंवा नामनिर्देशित असतील, लोकसभेचे निर्वाचित किंवा नामनिर्देशित, विधानसभाचा यामध्ये विचार घ्यायचा नाही. आणि विधान परिषद जो आहे तो राष्ट्रपतीची निवडणुकीच्या वेळी पण भाग घेत नाही आणि त्यांना महाभियोग करताना पण भाग घेत नाही. हे लक्षात घ्यायचं महत्वाचं. ओके, कळलं का? आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही. कलम 61 मोस्ट इम्पॉर्टंट. महाभियोग पदावरून काढायचा आहे, कसं काढायचं आहे आणि कोण काढणार आहे हे माहिती पाहिजे. कलम क्रमांक 61. आता राष्ट्रपती पद रिक्त होणे. राष्ट्रपती पद रिक्त होणे. राष्ट्रपतीचे अधिकार पुढील कारणावर रिक्त होऊ शकतात. कधी कधी रिक्त होऊ शकते. एक म्हणजे काय की त्यांचा कालावधी संपला तर ते रिक्त होईल. दुसरा, जर राष्ट्रपतीने राजीनामा दिला असेल तर. तिसरा, महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतीला पदावरून दूर जर केला असेल तर. चौथा, मृत्यू झाला असेल तर. आणि पाचवा, इतर प्रकारे जर उदाहरणार्थ पद धारण करण्याकरता अपात्र ठरल्यास किंवा त्याची निवडणूक अवैध म्हणून घोषित करण्यात आल्यास त्याला पदावरून काय म्हणजे पद जे ते पद रिक्त कुठल्या कारणाने होणार आहे. एक, कालावधी संपला असेल तर रिक्त होणार आहे. 2, त्याला राजीनामा दिला असेल तर रिक्त होणार आहे. 3, महाभियोग जर त्याच्यावर जर चालवला असेल तर रिक्त होणार आहे. 4, त्याचा मृत्यू झाला असेल तर रिक्त होणार आहे. आणि 5, निवडणूक अवैध जर ठरवली असेल तर ते पद रिक्त होणार आहे. म्हणजे 5 प्रकारे पद रिक्त होऊ शकतं. 5 प्रकार कोणकोणते आहेत बघा. 1, पदावधी संपला, त्याचा कालावधी पूर्ण संपलेला आहे तर ते पद रिक्त झाला असेल. 2, त्याला राजीनामा दिला असेल म्हणून पद रिक्त झाला असेल. 3, त्यावर महाभियोग चालवला आणि पदावरून जर कमी जर केला असेल तर ते पद रिक्त होणार आहे. त्यानंतर
त्यापुढचं काय सांगितलंय? हॅलो, मृत्यू मृत्यू जर झाला असेल तर ते पद रिक्त होईल. आणि शेवटचं म्हणजे काय की निवडणुकीत पदाचे हा. अवैध घोषित केले. अवैध घोषित जर केले असेल तर रिक्त होणार आहे. आता हे पद रिक्त झालं. आता हे जर पद रिक्त झालं तर त्याच्या ठिकाणी कोणी काम करायचं? हा पण एक महत्वाचा मोठा घन विषय आहे. राष्ट्रपतीचं पद समजा अचानक रिक्त झालं, राष्ट्रपतीचा मृत्यू जर झाला असेल तर आता काय काय होणार पुढं, किंवा इतर कुठली कारण या बाबतीमध्ये कलम 62 पद रिक्त झाल्यास काय करावं? काय पद रिक्त झाल्यास? अरे 1 तास तो झाले ना अजून. संवादात झाला. म्हणजे एक आपण कुठंपर्यंत बघायचं बघा, एवढे जी काय पेज आहे ती पेज बघायचं. मी आधी काय करत बघूया. एवढे एक पेज म्हणजे आपली सगळी कलम संपते ओके. आणि बाकी इंटरनल माहिती फक्त राहते. जर तुम्हाला वाटत असेल सगळं बघायचं, सगळं बघा. वाटते सगळं बघावं. हा. ब्रेक द्यावा. हं? 3 तास ब्रेक द्या, परत घ्या. 3 तास ब्रेक घ्या, परत घ्या. बरं, ठीक आहे. आता बघा यामध्ये ही अर्धा तास घे. दिवसभर तर 1 तास घ्या, 3 तास ब्रेक घ्या. बरं, ठीक आहे. बघ आता काय 62(1) नुसार काय सांगितलं की पदावधी संपल्यामुळे राष्ट्रपती पद रिक्त होणार असेल तर पुढील राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया जुन्या राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आतच पूर्ण करण्यात यावी. मात्र कोणत्याही कारणामुळे नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विलंब झाला तर जुनाच राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती पदावर कार्यरत आहे किंवा कार्यरत राहणार आहे. आपण मगाही सांगितले. समजा महाभियोग लागला त्याच्यामुळं, त्या राज्यामध्ये लागला, आपण ती निवडणूक व्हायचे तरी सत्तेवर राहणार. सांगतो की आता त्याही पुढं राष्ट्रपती असणार किंवा नाही, तिथं उपराष्ट्रपती येणार. त्याला त्यावेळेपासून तो पदावरून गेला बाजूला. 5 वर्ष कंप्लीट झाली असेल हा तरच तो फक्त निवडणुका नाही झाल्या तर करू शकतो. हा करू शकतो. महाभियोग काहीतरी अवैध निवडणुका झाल्या तर तिथे लगेच बरोबर. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलं की पद संपायच्या अगोदर, म्हणजे आता समजा राष्ट्रपती पद कधी संपतंय तर संपत असताना 1 जानेवारीला संपतंय, तर ही निवडणुकीची काय प्रक्रिया ती जानेवारीच्या अगोदर चालू होते राष्ट्रपती निवडणूक. आणि ते बरोबर 1 जानेवारीला नवीन माणूस जो आहे, नवीन जो व्यक्ती तो राष्ट्रपती म्हणून येणार आहे. पण जर त्याला विलंब जर झाला असेल तर जोपर्यंत उत्तराधिकारी येणार नाही तिथं तोपर्यंत आहे तो त्यामध्ये राहणार आहे असं त्यामध्ये सांगितलं. रेग्युलर. पण या परिस्थितीत पदावधी संपण्याच्या आतच पूर्ण प्रक्रिया करण्यात यावी. मात्र कोणत्याही कारणामुळे नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विलंब झाला तर जुनाच राष्ट्रपती नवीन राष्ट्रपती पद ग्रहण करेपर्यंत राष्ट्रपती पदावर कार्यरत राहतो. कालखंडात अंतर पडू नये यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या परिस्थितीत उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून कार्य करण्याची किंवा राष्ट्रपतीकडे कार्य पार पाडण्याची संधी प्राप्त होत नाही. कळलं का? त्याला संधी मिळत नाही उपराष्ट्रपतीला. पण कधी मिळते? जर राजीनामा, पदच्युती मध्ये महाभियोग आपण ज्याला म्हणतोय, राजीनामा असेल, पदच्युती असेल, मृत्यू असेल किंवा इतर कारणामुळे राष्ट्रपती पद रिक्त झाले असेल तर रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक पद रिक्त झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत घेतली पाहिजे निवडणूक. 6 महिन्याच्या आत. कारण काय काय तर राजीनामा दिला असेल, त्याला पदच्युत केला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल किंवा इतर जी काय कारण आहे, अशा परिस्थितीत नवीन राष्ट्रपती आपले पद ग्रहण करेपर्यंत उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये 6 महिन्याचा कालावधी मॅक्झिमम असेल, उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करतील. तसेच राष्ट्रपती जेव्हा गैरहजेरी, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कार्य करण्यास असमर्थ असतो तेव्हा उपराष्ट्रपती तेवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपतीची कामे पार पाडतो. जर गैरहजर असेल, आजारी पडला असेल आणि राष्ट्रपती पदाचं काम काय महत्वाचं जर असेल तर अशा वेळी कोण करणार आहे? उपराष्ट्रपती. वरील दोन्ही परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीचे हे पद रिक्त झाले. काय झालं तर राष्ट्रपतीचा आपण विचार केला की राष्ट्रपती आजारी पडला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल, राजीनामा दिला असेल, ही जर कारण असतील तर त्या ठिकाणी कोण येणार आहे? तर उपराष्ट्रपती येणार आहे. पण राष्ट्रपती पण आजारी पडलाय आणि उपराष्ट्रपती पण आजारी पडलाय, सर्वोच्च न्यायालयात तर कोण असणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किंवा सरन्यायाधीश. तर तेव्हा तुम्ही आला सांगतो की त्याच्यासाठी एक उत्तर आहे. परिस्थितीमध्ये उपराष्ट्रपतीचे पद रिक्त जर झाले तर भारताचे सरन्यायाधीश व त्यांचेही पद रिक्त झाले असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे उपलब्ध ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील. जोपर्यंत ज्येष्ठ असेल तर त्यानंतरचा ज्येष्ठ. असं विसरून दिली.
बॉम्ब आहे का उडवून टाकलं इथं उच्च न्यायाधीशाची न्यायमूर्ती असेल मग याला इथं बोलत नाही जेव्हा उपराष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून काम करतात किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतात तेव्हा त्यांना राष्ट्रपतीचे सर्व अधिकार संरक्षण याबाबतचे पगार भत्ते व विशेषाधिकार प्राप्त होतात. ओके, जेव्हा ती त्या पद्धतीने करत असेल तेव्हा त्यांना ते सगळं पगार बिगार जे आहे ते उपलब्ध होणार आहे. कार्य परत बघायचे काय आणि आता हे झाला उपराष्ट्रपती घ्यावा माहिती हा. ना सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश बसला 1 महिना त्यानं कार्यकाळ केला आणि बाहेर पडला तिथनं तर त्याला मग ते 1 महिन्याचं पेन्शन मिळालं सगळं झालं म्हणूनच पेन्शन मिळेल का नाही सरकार सगळे सांगितले सगळे भत्ते अधिकार बिकार सगळे सांगितले सगळे भत्ते म्हणून सांगितले. पेन्शन भेटलंय बरं ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर कलम क्रमांक 52 पासून ते कलम क्रमांक कितीपर्यंत आलो आपण 62 पर्यंत आलो. 10 कलम बघितले आपण म्हणजे 11 बघितले 11 कलम. कलम 52 काय बघितलं भारताला एक राष्ट्रपती असेल हां भारताचा एक राष्ट्रपती असेल असं 52 बघितलं. 53 मध्ये काय बघितलं तर भारत संघराज्याच्या कार्यकारी प्रमुख हा राष्ट्रपती असेल कार्यकारी प्रमुख हा राष्ट्रपती असेल. कलम 52(1) 53(1) कलम 53(2) 53 जवळ बघितलं की तेवीस सरसेनापती राष्ट्रपती असेल. लष्करी विभागाचा सर सेनापती तो त्या ठिकाणी असेल. 53 झालं. 53 नंतर 54 राष्ट्रपतीची निवडणूक ही निर्वाचन गणाकडून होईल. निर्वाचन गण म्हणजे थोडक्यामध्ये कोण मध्ये आहे जी निवडून आलेली तेवढेच निर्वाचन करा. हा राज्यसभा असतो लोकसभा फक्त जिल्हा हे आपलं विधान परिषद एवढं नको. विधान परिषद निवडून नाही का? विधान परिषद आणि नॉमिनेटेड सोडून बाकी सगळे. त्यानंतर किती झालं 55 55 दिले तत्व दिले. 55 मध्ये तत्व. त्यामध्ये जे हां. बोलले आहे का बोलले ते 56 56ला त्याचा पदावर दिला पदावधी कालावधी दिला 56 काय कालावधी आहे ना 56 कालावधी. 56 मध्ये काय झालं पदावधी किंवा पदग्रहण केल्याचा कालावधी दिला. 35 वर्ष देव असेल तर भरू शकतो फॉर्म. ते वेगळं ते आहे की नव्हे ते अर्धा पद कालावधी 5 वर्ष ही कालावधी 5 वर्ष किंवा असं त्यामध्ये दिले. म्हणजे कसा तो त्याहून जाऊ शकतो असं पण सांगितले. 56 नंतर काय सांगितले 57 पुनर्नियुक्ती. 57 जे आहे ते काय असेल पुनर्नियुक्ती. 57 नंतर 58 अर्हता. 59 शर्ती 58 अर्हता 59 शर्ती. 60 आहे शपथ आहे. 60 शपथ. 61 महाभियोग आणि 62 रिक्त झालं. रिक्त झाल्यास. आता पुढे जे आहे ते पुढे फक्त काय सांगितलं असं आठवतंय पण आदलं मधलं विचारलं की जातो जमाला आपण रिवाईज करायला पाहिजे रे. निवेदन किंवा रिवाईज करायला पाहिजे आणि ते असं हे चिटकवायला पाहिजे कुठं तर कलम डोळ्यापुढे यायला पाहिजे काय. जो प्रिंटर कशाला घेतला मग चालू झाले बाबा चालू आहे ना माझं एक काढू शकते काय ब्लॅक जाते तयार करायचं तयारच असते रे नेटला. नेटला तयारच नाही. मोठा करायला पाहिजे आपल्याला बाजूला बसतो रमजान पेंटर पण नाही त्याला करायला आपल्याकडे एक होतं की आधी फाडून टाकला पण येत नाही. तिथं लावलं नव्हतं का आधी कोण बघतच नव्हतं त्याकडे. म्हणलं काय केलं फाटलं ती